नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड. सिव्हिल सर्जन डॉक्टर अशोक थोरात यांना धनंजय मुंडे आणि कराडमुळे बीडला बदली मिळाली आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का असा सवाल उपस्थित करत अंजली दमानिया यांनी संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालावरच संशय व्यक्त केलाय. सरपंच संतोष देशमुख यांच्या शवविच्छेदन अहवालावर अंजली दमानिया यांना संशय. सिव्हिल सर्जनला मुंडे आणि कराडमुळे बीडला ट्रान्सफर मिळाली. दमानिया यामुळे आता शवविच्छेदन अहवाल योग्य दिलाय का, दमानियांना संशय. हे अतिशय राजकीय राजकारणी इन्क्लाइंड पर्सन आहेत. त्यांची बीडहून आधी नाशिकला ट्रान्सफर केली गेली होती आणि परत नाशिकहून या आपल्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याचमुळे त्यांची परत ट्रान्सफर बीडमध्ये करण्यात आली. पोस्टमॉर्टम रिपोर्टपासनं योग्य दिलाय की नाही असा प्रश्न पडतोय मनात आणि हे खूपच शॉकिंग होत चाललंय. ठणठणीत असलेल्या कराडसाठी 11 बेड्स रिकामे करण्यात आले. सर्वांवर कारवाई करा. वाल्मिक कराड ठणठणीत आहेत असं मी 2 दिवसापूर्वी पण ट्विट केलं होतं. सोनोग्राफीच्या रिपोर्टमध्ये फक्त युरिनरी इन्फेक्शन आहे, ज्याला तर खरं फक्त अँटीबायोटिक्स दिली की तो व्यक्ती अगदी व्यवस्थित होतो. म्हणजे 11 रुग्णांना तिथून त्यांची बेड्स खाली करून या व्यक्तीला जर तिथे जागा दिली जात असेल ज्याला काहीच झालेलं नाही, तर हे अगदीच चुकीचं आहे. आणि याच्यावर त्या जितके ते हॉस्पिटलचे अधिकारी असतील, जे डॉक्टर्स असतील, त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे. मंत्रिपद असल्यामुळेच कराडांना व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या. क्षीरसागर सरेंडर होण्यापासून जी काही व्हीआयपी ट्रीटमेंट झाली ती मंत्रिपदा असल्यामुळेच त्यांना ती संरक्षण तिथं दिलं जातं. त्यामुळे त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. मुख्यमंत्र्यांना तथ्य वाटलं तर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. चंद्रकांत पाटील राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी समर्थ आहेत. त्यांना जर असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील. कराडला सोडण्यासाठी षडयंत्र. सर्वांचीच नार्को टेस्ट करा. जरांगेंची मागणी. कंपाऊंडरच्या नावाखाली, डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं. तसं जर घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही. चौथं म्हणणं आहे आमचं, हे सगळे केस अंडर ट्रायल चालवा आणि यांची नार्को टेस्ट करा.